सातारा शहरातील शाहूनगर प्रभाग क्रमांक 19 येथे रक्षक प्रतिष्ठान, जय सोशल फाउंडेशन, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रसमूह आणि साईनाथ अडसूळ, अनिकेत साळुंखे मित्रसमूह यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत नागरिक आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले। या कार्यक्रमाला नगरसेविका सौ हेमलताताई भोसले, जय सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर भोसले, अनिकेत साळुंखी, गाडेसर, रक्षक प्रतिष्ठानचे पाटील डॉक्टर सकट, सतीश यादव, संजय खुडे, विनोद यादव, तुषार कमाने तसेच परिसरातील नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा जागर करत हा जयंती सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। नमस्कार, डॉक्टर सुजय सकट। आज आपल्या इथं शाहू चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव साजरा होत आहे। तर सर्वांसाठी सागर सर साहेब उपस्थित आहे। अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्रासाठी जे काही कार्य केलं ते फक्त 20 दिवस शाळेत गेलेला मुलगा, पण आपल्या व्यक्तीच्या जोरावर आपल्या समोर आपल्या महाराष्ट्रात झेंडा लावलेला आहे। आणि याच अण्णाभाऊ साठे आज आपण त्यांनी बघतोय आणि मला बोलण्याचा एक चान्स मिळतोय। तर यामध्ये सगळ्यांनी खूप आभारी आहे। आणि अशी दरवर्षी आणि ते मोठ्या प्रमाणावर साजरी व्हावी असं मला वाटतं। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो। आदरणीय लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। अण्णाभाऊंच्या नमन करतो, अभिवादन करतो त्यांना। अण्णाभाऊ साठेंची काय बोलण्यासारखं आहे आणि हे समाजसुधारक असे आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेले त्यातील एक अतिशय मोठे समाजसुधारक अण्णाभाऊ आहे। आणि खरोखर अण्णाभाऊंची प्रेमात त्या प्रेमेतूनच आज आपले सर्व तरुण मंडळी कार्य करत आहेत। अण्णाभाऊंच्या या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जन्म वाटेगाव या ठिकाणी झाला। अवघ्या 1.5 दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ यांनी आपल्या अथांग अशा बुद्धीच्या सामर्थ्यावर 35वर कादंबऱ्या लिहिल्या, अनेक तमाशाचे वर्क लिहिले, अनेक लावण्या दिल्या आणि एक महाराष्ट्रातला एक मोठा साहित्यिक म्हणून त्यांचं नाव आज आपण सगळेजण मोठ्या दिमाखानं येत असतो। महाराष्ट्रामध्ये जे काही अतिशय महत्त्वाचे अशी लोक जन्माला आले त्यामध्ये फुले, शाहू, आंबेडकर यांच्यानंतर अण्णाभाऊचं नाव घेणं अतिशय दुर्भपात्र ठरलं होतं। अण्णाभाऊ सरकार 1.5 दिवस आहे ते 35 कादंबऱ्या लिहितो। ही गोष्ट काही साधी गोष्ट नाही आणि त्यांच्या आपण जयंती सातारा शहरामध्ये साजरी करतो आणि ते पण आपल्या शाहूनगरमधल्या ऐतिहासिक शाहू चौकामध्ये ती फार मुंबईसह महाराष्ट्र व्हावा त्यासाठी अण्णाभाऊंनी केलेलं कार्य हे मोठं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जटिल पद्धतीचा लोक आपल्या साहित्यात त्यांनी लोकांच्या समोर मांडले।
अशा या महान लेखकाला, विचारवंताला, साहित्यकाला, नेत्याला निवार अभिवादन करतो. आदरणीय सागरजी भोसले, हेमलताताई भोसले यांनी खूप छान पद्धतीने केलं आहे आणि आपण अशाच पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्या जयंती असते किंवा पुण्यतिथी असते आपण साजरे आणि आपल्या सगळ्यांना अण्णाभाऊंच्या त्या जन्मदिनाच्या त्या आनंदमय क्षणाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि यांच्या जयंतीनिमित्त खरं तर आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. सर्वप्रथम सगळ्यांना त्यांची अगदी फकीरा ही कादंबरी अजूनही म्हणजे सगळ्यांनी वाचून त्याच्यामधून बोध घेण्यासारखी आहे. त्यांनी बऱ्याच कथा लिहिलेल्या आहेत, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, लावणी लिहिलेले आहे किंवा जे जे त्यांनी लिखाण पोवाडे सुद्धा लिहिलेले आहेत, जे जे लिखाण केले त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊसाठी नेहमी म्हणायचे आपली पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नाही तर कष्टकरी लोकांच्या तळहातावर आपली पृथ्वी उभारलेली आहे. म्हणजे कष्टकरी लोकांच्या बद्दल त्याची जी तळमळ होती ती दिसून येते. मला वाटते आपण त्यांच्या कार्यातून नक्कीच आताच्या सगळ्या पिढींना हा बोध घेण्यासारखा आहे. जास्तीत जास्त कसा न्याय मिळेल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आज या ठिकाणी सनी दादा आहेत किंवा साईनाथ दादा आहेत, त्यांनी आणि सगळ्याच युवा वर्गानं अतिशय सुंदर इथं मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे. खरोखर हे अण्णाभाऊसाठी व्यक्तिमत्वाचं असं आहे की त्यांच्यासाठी जितकं कार्य करत तितकं कमीच आहे. आज बऱ्याच ठिकाणी अन्नदान सुद्धा केलेलं आहे, छान छान मिरवणुकी सुद्धा काढलेल्या आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. नक्कीच आपण त्यांच्या विचारात सगळ्यांनी आचरणात आणू.